गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. 12वीचा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. आता बघा इकडे, तर फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे कुठला ग्रुप आहे तुम्हाला माहित आहे. फुलं प्रोडक्शन करणाऱ्या वनस्पतीचा जो गट असतो त्या गटाला म्हणतात एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्मिक प्लांट हे फुलं प्रोडक्शन करणाऱ्या वनस्पतीचा गट आहे. त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशी होते हे आपल्याला स्टडी करायचं. बघा, तर आता प्लांट्स जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जातात, आता फॉर एक्झाम्पल एंजिओस्पर्म मध्ये मारियड्स ऑफ फ्लावर्स आहेत. हे जे फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स आपल्याला अट्रॅक्ट कसं करतात. आपण फ्लावरकडे अट्रॅक्ट कसं होतोय, किंवा कीटक इन्सेक्ट्स वगैरे कशा अट्रॅक्ट होतात फ्लावरकडे. तर फुलाचा जो परफ्यूम असतो तो, सेंट्स आणि फुलं कलर्ड असल्यामुळं कीटक हे सगळे जे प्राणी आहेत ते फ्लावरकडे जास्त करून अट्रॅक्ट होतात. इन्सेक्ट जास्त करून अट्रॅक्ट होतात. कीटक फ्लावरकडे जास्त अट्रॅक्ट झाल्यामुळं फुलाला पण त्याचा फायदा आहे. फुलं पॉलिनेशन होतं फुलाचं आणि फुलाचं रिप्रोडक्शन होतं. त्यामुळे आपण फुलाकडे काय अट्रॅक्ट होतोय, फुलाचा कलर, परफ्यूम, स्मेल वगैरे आहे, म्हणून आपण फुलाला एन्जॉय करतोय. फुलाची ब्युटी या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय, फ्लावरची ब्युटी एन्जॉय करतोय. मग निसर्गामध्ये जी फुलं अवेलेबल आहेत ती फुलं नॉट ओनली एक्झिस्ट फॉर अस बट फॉर आवर ओन सेल्फिशनेस वी कॅन यूज देम फ्लावर्स. म्हणजे फुलांना आपण आपल्यासाठीच नुसतं एक्झिस्ट नाही, तर आपण त्याच्या ओन सेल्फिशनेस साठी, आपल्या सेल्फिशनेस साठी फुलाचा वापर करतोय. आता फुलांची डायव्हर्सिटी निसर्गामध्ये प्रेझेंट आहे. डायव्हर्सिटी ऑफ फ्लावर्स निसर्गामध्ये प्रेझेंट आहेत. फुलं एखाद्या झाडावरती सिंगल प्रेझेंट असतात किंवा फुलांचा समूह प्रेझेंट असतो, त्याला म्हणतात इन्फ्लॉरसन्स. फुलं ग्रुपमध्ये असली तर त्याला इन्फ्लॉरसन्स असं म्हणतात. काही वेळा फुलं सिंगली पण झाडावरती या ठिकाणी प्रेझेंट असतात. अलोन फ्लावर्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. मग हे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, हे फ्लावरिंग प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. फुलं प्रोडक्शन करणाऱ्या फ्लावरिंग प्लांट्सचा एंड प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे? एंड प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन एंड प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. फुलं प्रोडक्शन करणाऱ्या वनस्पतीच्या गटामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एंड प्रोडक्ट काय आहे, तर फ्रुट्स आणि काय सीड्स. फ्रुट्स आणि सीड्स जे आहेत ते सेक्शुअल रिप्रोडक्शनचे एंड प्रोडक्ट्स आहेत असं म्हणतोय आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे एंड प्रोडक्ट्स. फुलामध्ये आता सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर त्या फुलाचं बनतं फळ, आणि फळांच्या बिया, फ्रुट्स त्या ठिकाणी बनतात. म्हणजे आपल्याला एंड प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्रुट्सच्या काय असतात, सीड्स, हे या ठिकाणी लर्न करायचं आहे. हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट. फुलं का आपण फुलाकडे अट्रॅक्ट होतोय. फुलामध्ये त्याचा जो वास किंवा त्याच्यामध्ये जे ब्युटी परफ्युम्स असतात, त्याची जी ब्युटी असते, त्याच्यामुळे आपण फुलाकडे अट्रॅक्ट होतोय. कीटक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. फुलं डायव्हर्सिटी फॉर्म मध्ये पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत. फुलं सिंगली पण झाडावरती असतात, फुलं ग्रुपमध्ये असतात, त्याला इन्फ्लॉरसन्स असं म्हणतात. अशी लार्ज डायव्हर्सिटी पृथ्वीवरती फुलांची प्रेझेंट आहे. त्यामुळे आपण फुलांच्याकडे या ठिकाणी अट्रॅक्ट होत असतोय. फुलाचे पार्ट्स असं डायव्हर्सिटी ऑफ स्ट्रक्चर आहेत. आणि एंड प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे फ्रुट्स आणि काय असतात, सीड्स असतात. आता बघूया आपण ह्युमनचं इंटिमेट रिलेशनशिप काय, ह्युमन बीइंगचं इंटिमेट रिलेशनशिप फ्लावर बरोबर काय आहे हे या ठिकाणी लर्न करूया.
ह्युमन हॅज इंटिमेट रिलेशनशिप विथ फ्लावर. म्हणजे कसं, फ्लावर्स आर द ऑब्जेक्ट्स ऑफ एस्थेटिक, ऑर्नामेंटल, सोशल, रिलीजियस आणि कल्चरल व्हॅल्यू. याचा अर्थ काय, ह्युमन हे यांचं रिलेशनशिप फ्लावर बरोबर इंटिमेट आहे. म्हणजे कसं, ते आपल्याला आनंद देतात. फ्लावर्स हे आपल्याला आनंद देणारे घटक आहेत. गार्डन मध्ये आपण त्यांना डेकोरेटिव्ह म्हणजे ऑर्नामेंटल म्हणून फुलांना लावू शकतोय. समाजामध्ये फुलांना हे खूप महत्व आहे, त्याला धार्मिक महत्व आहे, त्याला कल्चरल महत्व आहे फुलांचं. हे फुलांच्या बद्दल असलेलं काही महत्व ते आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. फ्लावर्स आर द ऑब्जेक्ट्स ऑफ एस्थेटिक, म्हणजे ज्यांना आपल्याला आनंद मिळतो तो. गार्डन मध्ये डेकोरेटिव्ह, सामाजिक महत्व आहे. सामाजिक कार्यक्रम वगैरे असल्यानंतर गेस्ट जे येतात त्यांना आपण काय ऑफर करतोय, फ्लावर ऑफर करतोय. धार्मिक महत्व आहे, कल्चरल महत्व आहे. हे सगळं फुलांचं महत्व आहे ह्युमनच्या सोशल लाईफ बरोबर, ह्युमनच्या धार्मिक लाईफ बरोबर, ह्युमनच्या फॅमिली लाईफ बरोबर हे फ्लावरचं रिलेशनशिप आहे. म्हणून फ्लावर्स ह्याचं इंटिमेट रिलेशनशिप ह्युमन बिंग बरोबर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लावर्स आर दी सिम्बॉल्स ऑफ कन्वेइंग इम्पॉर्टंट ह्युमन फिलिंग्स. फ्लावर्स जे आहेत ना, फ्लावर्स आर सिम्बॉल फॉर कन्वेइंग इम्पॉर्टंट ह्युमन फिलिंग्स. माणसाचे जे फिलिंग्स असतात ते फिलिंग्स कन्वे करायला, ह्युमन फिलिंग्स कन्वे करायला या ठिकाणी फ्लावर्स महत्वाचा रोल प्ले करतात. सिम्बॉल्स महत्वाचा रोल या ठिकाणी प्ले करत असतात. आता कुठले फिलिंग्स ह्युमन बिंगचे, एखाद्याबद्दल लव, प्रेम भावना जागृत करायचं असेल तर फ्लावर. अफेक्शन, अफेक्शन एखाद्या बरोबर अफेक्शन जागृत करायचं असेल तर फ्लावरचा वापर करतोय. तसंच लव, अफेक्शन ह्या सगळ्या फिलिंग्सला सिम्बॉल कोण आहेत, फ्लावर. आनंद व्यक्त करायचा असेल तर फ्लावर, ग्रीप. अशा ह्या ज्या सगळ्या ह्युमनच्या फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्स आपण एखाद्या पुढे मांडायच्या झाल्या तर फुलांच्या द्वारे आपण मांडू शकतोय. फंक्शन मध्ये गेस्ट आले तर त्यांना आपण फुलं ऑफर करतोय. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम भावना जागृत करायचं फ्लावरचा वापर करतोय. म्हणजे हे सगळे जे भावना आहेत ह्युमन बिंगच्या त्याचा इम्पॉर्टंट सिम्बॉल आहे तो फ्लावर आहे. लक्षात घ्या, फ्लावर हा एक सिम्बॉल आहे ह्युमन बिंगचे फिलिंग्स दुसऱ्यांना सांगायला. ओके, हे झालं फुलाचं. आता हे काही जनरल इंट्रोडक्टरी पार्ट आपण फुलाबद्दल स्टडी केला. आता टेक्निकली आपण एखादा टिपिकल फ्लावर घेऊया आणि त्या फ्लावर मध्ये येणारे पार्ट्स आपण लर्न करायला स्टार्ट करूया. म्हणजे आतापर्यंत आपण हे जे पाहिले सगळे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. फुलाचं धार्मिक महत्व काय, फुलाचं डेकोरेटिव्ह व्हॅल्यू काय, ऑर्नामेंटल व्हॅल्यू काय, हे आतापर्यंत आपण स्टडी केलं. फुलाला ऑर्नामेंटल आणि डेकोरेटिव्ह व्हॅल्यू म्हणून पण गार्डन मध्ये, होम्स मध्ये लावलं जातं. आता तुम्ही घरामध्ये फ्लावर पॉट्स लावताय का, तर त्याला एक डेकोरेटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणून. ही जे आहेत हे सगळे फुलाचे महत्व झाले. ह्युमन बिंगच्या सोशल लाईफ बरोबर, धार्मिक लाईफ बरोबर फुलाचं काय रिलेशनशिप आहे हे आपण या ठिकाणी स्टडी केलं. देवाळ्यामध्ये बघा तुम्ही देवाला जावा, तिथं जाताना आपण फुलंच घेऊन जातोय. असं ही फुलाचं खूप महत्वाचा रोल आपल्या लाईफमध्ये, रेग्युलर लाईफमध्ये, आपल्या सोशल लाईफमध्ये फुलाचं महत्व आहे. लक्षात घ्या. आता आपण टेक्निकली जाऊया, एखादा टिपिकल फ्लावर घेऊया आणि त्या फ्लावर मध्ये येणारे पार्ट्स काय काय आहेत हे डिटेलमध्ये स्टडी करूया. आता काही फ्लावर्स, काही 5 फ्लावर्सची अशी नावं सांगा ती कल्चरल साठी आपल्या वापरलं. मारीगोल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मारीगोल्ड म्हणजे झेंडूचं असतं ते कल्चरल सोशल व्हॅल्यू साठी. लग्नामध्ये झेंडूच्या फुलाचा हार केला जातो. सोशल कार्यक्रम झालं, कल्चरल कार्यक्रमासाठी झेंडूचा वापर करतात. गुलाब हा तर महत्वाचाच आहे. तुम्हाला माहिती आहे की सामाजिक कितीतरी कार्यक्रमासाठी गुलाबाचा फुलाचा वापर करतो. जॅस्मिन, चायना रोज अशी असंख्य काही फुलं आहेत की ते धार्मिक आणि कल्चरल महत्व म्हणून त्या फुलांना या ठिकाणी बघितलं जातं समाजामध्ये. बघूया आता टेक्निकली आपण हे जे फुलं आहे ते फ्लावर्स आर मॉर्फोलॉजिकल अँड एम्ब्रियोलॉजिकल मार्वल्स अँड आर द साइट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मॉर्फोलॉजिकल आणि एम्ब्रियोलॉजिकल मार्वल आहे फ्लावर आणि ते साइट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे.
मॉर्फॉलॉजिकल आणि एम्ब्रियोलॉजिकल मॉर्वल साइट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावर असं म्हणतोय. टेक्निकली आता फ्लावर आणि त्याचे पार्ट्स पाहूया. आता एक टिपिकल फ्लावर घेतो मी या ठिकाणी बघा. त्या टिपिकल फ्लावरचा एलएस घेऊया. एलएस म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन बघायचे. तर त्या टिपिकल फ्लावर मध्ये हा फुलाचा खालचा जो असतो भाग त्याला म्हणतात पेडिसेल. पेडिसेल असा पुढे जाऊन असा कप शेप स्ट्रक्चर बनवतो त्याला थॅलॅमस म्हणतात. आणि मग थॅलॅमस पासून असा ग्रीन कलरचा जो पार्ट येतो त्याला सेपल असं म्हटलं जातं. हा सेपल. आणि मग पुढे हे जे कलर्ड फुलाचे पार्ट जे असतात त्यांना पेटल्स असे म्हणतात. पेटल्स. आणि मग हे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. आणि इथून येतात असे स्टेमेन्स. हा फुलाचा टिपिकल फ्लावरचा हा एलएस झाला. बघा काय काय पार्ट सांगतो मी फुलाचे. आपण फुलाचे पार्ट्स असे डिवाइड करूया. पार्ट्स ऑफ फ्लावर, दोन पार्ट्स आहेत फुलामध्ये. इसेन्शियल पार्ट्स आणि दुसरा जो फुलाचा पार्ट आहे त्याला नॉन इसेन्शियल पार्ट्स असं म्हणतात. तर फुलाचा इसेन्शियल पार्ट्स कुठले कुठले येतात बघा. जे डायरेक्ट रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना इसेन्शियल म्हणतात. त्यामध्ये पहिला आला अँड्रोशियम, दुसरा आला गायनोशियम. जे रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व असतात त्यांना इसेन्शियल. हा गायनोशियम झाला, हा अँड्रोशियम झाला. आणि नॉन इसेन्शियल पार्ट्स मध्ये पहिला पार्ट झाला कॅलिक्स. ते डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, इनडायरेक्ट होतात. असे जे दोन ऑर्गन आहेत त्यांना कॅलिक्स आणि कोरोला असं म्हणतात. आता पहिल्यांदा बघा, हे जे अँड्रोशियम आहे ह्या अँड्रोशियमच्या एका मेंबरला काय म्हणतात तर स्टेमेन असं म्हणतात. गायनोशियमच्या एका मेंबरला काय म्हटलं जातं तर कार्पेल असं म्हणतात. कॅलिक्सच्या एका मेंबरला काय म्हणतात सेपल्स. आणि करोलाच्या एका मेंबरला काय म्हटलं जातं पेटल्स असं म्हणतात. सगळे स्टेमेन्स मिळून मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम बनतो. सगळे कार्पेल्स मिळून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम बनतं. सगळे सेपल्स मिळून कॅलिक्स बनतं. सगळे पेटल्स मिळून करोला बनतो. हे झाले फुलाचे दोन गटामध्ये आपण विभाजन केलंय. इसेन्शियल पार्ट्स आणि नॉन इसेन्शियल पार्ट्स. इसेन्शियल पार्ट्स म्हणजे जे डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना इसेन्शियल. जे इनडायरेक्टली इन्व्हॉल्व होतात नॉन इसेन्शियल पार्ट जे आहेत ते कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्सचा इंडिव्हिज्युअल मेंबर सेपल, करोलाचा इंडिव्हिज्युअल मेंबर पेटल. आणि एका भागाला स्टेमेन अँड्रोशियमच्या, गायनोशियमच्या एका भागाला कार्पेल असं म्हणतात. आता बघा यात कुठले कुठले भाग येतात. हा बाहेरचा जो भाग आहे ग्रीन कलरचा पार्ट त्याला सेपल असं म्हणतात. हा नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला करोला असं म्हणतात. आणि हे जे भाग आहे त्याला स्टेमेन्स असं म्हणतात. आणि हा जो भाग आहे त्याला पेटल असं म्हणतोय आपण. करोलाचा पेटल भाग, हा करोला म्हटलंय इथे मी, हा पेटल इंडिव्हिज्युअल भाग म्हणजे पेटल. आणि हे जे आहे ना इथं आहे ते ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा हे तिन्ही भाग जे आहेत ते कशाचे आहेत तर
कार्पेलचे आहेत. कार्पेल हा इंडिव्हिज्युअल पार्ट गायनोशियमचा आहे. कार्पेल मध्ये ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा असे 3 भाग येतात. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा हे कार्पेल मध्ये येतात. आणि हे झालं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा पार्ट गायनोशियम. आणि स्टेमेन जे आहेत त्याचा इंडिव्हिज्युअल पार्ट, अँड्रोशियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट हा स्टेमेन. आणि कॅलिक्सचा सेपरेट इंडिव्हिज्युअल पार्ट हा सेपल. करोलाचा इंडिव्हिज्युअल पार्ट हा पेटल. हे झालं फुलाचं एलएस. आणि फुलामध्ये असणारे हे भाग. फुलाच्या ह्या स्टॉकला म्हटलं जातं पेडिसेल. आणि त्याचा असा कप शेप्ड काय म्हणतो तर थॅलॅमस म्हणतो. कप शेप्ड थॅलॅमस. आणि त्यात असे हे पार्ट्स फुलाचे येतात. ते ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. हा ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा याला कार्पेल म्हणतात. आणि सगळे कार्पेल मिळून गायनोशियम होतं. सगळे स्टेमेन्स मिळून मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम होतो. आणि हा ग्रीन कलरचा कॅलिक्स. आता बघा मी कॅलिक्सच्या बाबतीत येतो. कॅलिक्स हा ग्रीन कलरचा पार्ट, त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला सेपल. फुल ज्यावेळेला यंग असतं, यंग कंडिशन मध्ये फुलाला संरक्षण द्यायचं काम हे सेपल करतं. कारण फुलाला पूर्ण गुंडाळलेलं असतं. मग फुलाला पूर्ण सेपलला गुंडाळलेलं असतं आणि त्याला यंग कंडिशन मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला संरक्षण देतं. अँड्रोशियम आणि गायनोशियमला हे प्रोटेक्ट करतं यंग कंडिशन मध्ये. आणि ग्रीन असल्यामुळे फोटोसिंथेसिस करतो. पेटल हा कलर्ड आहे. आणि कलर्ड पेटल असल्यामुळे तो कीटकांना वगैरे अॅनिमल्सला वगैरे आपल्याकडे अट्रॅक्ट करतो पॉलिनेशन साठी. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअल भागाला स्टेमेन्स म्हणतात. आणि गायनोशियम मध्ये ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा असे 3 पार्ट हे कार्पेलचे पार्ट्स आहेत. असे झाले हे फुलाचे पार्ट्स झाले, टिपिकल फ्लॉवरचे पार्ट्स. तुम्हाला प्रश्न विचारतात इसेन्शियल पार्ट्स कुठले? अँड्रोशियम आणि गायनोशियम. नॉन इसेन्शियल पार्ट्स कुठले? कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्सच्या एका मेंबरला काय म्हणतात? सेपल. करोलाच्या एका मेंबरला काय म्हणतात? पेटल. आणि गायनोशियम मध्ये 3 पार्ट कुठले कुठले? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. लक्षात घ्या या ओव्हरीच्या आत काय प्रेझेंट असतं तर या ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल असतं. ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होतं तर ओव्ह्यूल जे आहे आफ्टर फर्टिलायझेशन कशात कन्वर्ट होतं? सीड. ओव्हरी जे आहे ते आफ्टर फर्टिलायझेशन कशात कन्वर्ट होतं? फ्रूट. म्हणूनच मी सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सांगितलंय की एंड प्रोडक्ट जे आहे त्या ओव्हरीचा फ्रूट बनतो आणि ओव्ह्यूलचा बनत असतो सीड. हेच आपल्याला डिटेल स्टडी करायचं की आता कसं रिप्रोडक्शन होतं याच्यामध्ये हे डिटेल मध्ये लर्न करायचं. आता बघा तर आपल्याला पहिल्यांदा काय लर्न करायचं आहे? प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड इव्हेंट. प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड इव्हेंट याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय स्टडी करायचं बघा. हा आता जो स्टेमचा जो टोक आहे, स्टेमचं जे टिप आहे त्या टिपला असतं शूट एपिकल मेरिस्टेम असतो. शूट एपिकल मेरिस्टेम मध्ये स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस होतात. स्ट्रक्चरल अँड हार्मोनल चेंजेस होतात. आणि स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस शूट एपिकल मेरिस्टेम मध्ये झालं तर या ठिकाणी शूट एपिकल मेरिस्टेमचा होतो फ्लोरल मेरिस्टेम. आणि फ्लोरल मेरिस्टेम बनला की त्याच्यावरती काय म्हणतात तर फ्लावर्स बनतात. बघा शूट एपिकल मेरिस्टेम जे स्टेमच्या टिपला असतं त्याच्यामध्ये हार्मोनल आणि स्ट्रक्चरल काय होतात? चेंजेस होतात. आणि हार्मोनल स्ट्रक्चरल चेंजेस झालं की तो कशात कन्वर्ट होतो तर फ्लोरल मेरिस्टेम. आणि फ्लोरल मेरिस्टेम फ्लोरल ऍक्सिस बनवतं. फ्लोरल ऍक्सिस की ज्याच्यावरती काय येतात? फ्लावर्स या ठिकाणी प्रोडक्शन होतात. हे बदल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर होत असताना या शूट एपिकल मेरिस्टेम मध्ये होतं. अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे फ्लावर बनत असताना. फ्लावर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी साईट आहे, जागा आहे असं म्हणतोय आपण. मग फुलं बनायची असतील तर स्टेमचा जो टोक असतो शूट एपिकल मेरिस्टेम त्यात स्ट्रक्चरल आणि हार्मोनल बदल होतात. आणि तो मग फुलांच्या मेरिस्टेम मध्ये कन्वर्ट होतो फ्लोरल मेरिस्टेम. आणि फ्लोरल मेरिस्टेमचं फ्लोरल ऍक्सिस होतं आणि त्याच्यावरती फ्लावर्स बनतात या ठिकाणी. अशा प्रकारे प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आणि इव्हेंट या ठिकाणी आपण स्टडी केलं.
आता प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये पहिल्यांदा आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम बद्दल स्टडी करायचा. अँड्रोशियम मध्ये इंडिव्हिज्युअल भाग जो असतो त्याला म्हटलं जातं स्टॅमेन. स्टॅमेन बद्दल डिटेल स्टडी करूया पहिल्यांदा. मगाशी मी सांगितलं तुम्हाला हा फ्लावर एलएस दाखवलेला मी तुम्हाला, आणि एलएस ऑफ फ्लावर मध्ये या थॅलॅमसला इथे काय अटॅच आहेत बघा, हे स्टेमेन अटॅच आहेत असं सांगितलं. हे झाले स्टेमेन. आता यातला हा एक स्टेमेन आपण घेऊया इकडे. या स्टेमेन मध्ये काय असतं बघा, असा बायलोब्ड हा अँथर असतो आणि अँथरला असा हा फिलामेंट अटॅच झालेला असतो. स्टेमेन मध्ये किती पार्ट आहेत? 2. या भागाला म्हटलं जातं अँथर आणि या भागाला म्हटलं जातं फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट. आता हा जो फिलामेंट आहे ना, त्या फिलामेंटचा पहिला पार्ट हा प्रॉक्सिमल पार्ट. फिलामेंटचा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे तो कशाला अटॅच असतो? प्रश्न विचारतात नीटला. फिलामेंटचा प्रॉक्सिमल पार्ट जो आहे त्या फुलाच्या कशाला अटॅच असतं? तर थॅलॅमसला अटॅच असतं. फिलामेंटचा प्रॉक्सिमल पार्ट हा थॅलॅमसला अटॅच असतो. हा फुलाचा डेट झाला, हा भाग जो आहे तो थॅलॅमस आहे. यात तुम्हाला माहिती आहे की ओरी स्टाईल, हे ओरी आहे, हा थॅलॅमस. थॅलॅमसला फिलामेंटचा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे स्टेमेनच्या फिलामेंटचा प्रॉक्सिमल पार्ट हा थॅलॅमसला अटॅच असतो आणि डिस्टल पार्ट जो आहे या अँथरच्या लोबला अटॅच असतो. अँथर लोबला अटॅच असतो. फिलामेंटचा हा डिस्टल पार्ट अँथर लोबला, फिलामेंटचा हा प्रॉक्सिमल पार्ट थॅलॅमसला अटॅच असतो. आता हे दोन अँथरचे जे लोब आहेत, हे अँथरचे लोब जे आहेत ते कशाने एकमेकाला कनेक्ट झालेले असतात? कनेक्टिव्हनं कनेक्ट झालेले असतात. कनेक्टिव्हनं कनेक्ट झालेले असतात. आता बघा, मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म मध्ये मी काय काय सांगितलं बघा. स्टेमेन, अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. त्याच्या एका मेंबरला काय म्हणतात? स्टेमेन. एका स्टेमेन मध्ये काय काय भाग आहेत? अँथर आणि काय आहे? फिलामेंट. फिलामेंटचा प्रॉक्सिमल पार्ट कशाला अटॅच आहे? थॅलॅमसला. काही फुलांच्या मध्ये पेटलला पण असतो. फिलामेंटचा डिस्टल पार्ट कशाला अटॅच आहे? अँथरला अटॅच आहे. तर मोस्ट ऑफ एंजिओस्पर्म मध्ये अँथर जे असतं, अँथर कसं असतं बघा, डायथिकस असतं. डायथिकस अँथर आहे. मोस्ट ऑफ एंजिओस्पर्म मध्ये डायथिकस अँथर म्हणजे अँथर मध्ये किती लोब असतात बघा, या ठिकाणी 2 लोब असतात. जर अँथर मध्ये 2 लोब्स असले, 2 लोब्ड अँथर याला म्हणतोय आपण डायथिकस अँथर. आणि हे 2 लोब अँथरचे कशाने कनेक्ट झालेले असतात? तर कनेक्टिव्ह टिश्यूने या ठिकाणी कनेक्ट झालेले असतात. कनेक्टिव्ह टिश्यूने अँथरचे 2 लोब एकमेकाला कनेक्ट झालेले असतात आणि डायलोब्ड अँथरला, असे 2 लोब असणाऱ्या अँथरला डायथिकस अँथर असं म्हणतात. जास्तीत जास्त एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये डायथिकस अँथर असतं, म्हणजे 2 अँथरचे लोब एकमेकाला कनेक्टिव्हने अटॅच झालेले असतात. 2 लोब अँथरचे असतात, त्याला डायथिकस अँथर असं म्हणतात. आता मोनोथिकस अँथर म्हणजे काय बघा. उदाहरणार्थ हिबिस्कस मध्ये, हिबिस्कस म्हणजे मालवेसी फॅमिली मध्ये येतं, ते मालवेसी जास्वंदच्या फुलाची फॅमिली. तर तिथं अँथर कसा असतो बघा, असा किडनी आकाराचा अँथर असतो. किडनी शेप्ड अँथर, किडनी शेप्ड अँथर, किडनी शेप्ड आणि लोब किती आहेत? 1 लोब्ड अँथर, 1 लोब्ड अँथर, एकच अँथरचा लोब असतो. अशा अँथरला मोनोथिकस अँथर असं म्हणतात. किडनी शेप्ड 1 लोब्ड अँथर, त्याला मोनोथिकस अँथर असं म्हटलं जातं. हिबिस्कस मालवेसी फॅमिली मध्ये मोनोथिकस अँथर या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता बघा, इथपर्यंत आपण काय स्टडी केलं? म्हणजे अँड्रोशियम हा प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. म्हणजे रिप्रोडक्शन व्हायच्या अगोदरचा हा जो स्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतो, प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. स्टेमेन हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन,
म्हणजे हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन अँड्रोशियमचा भाग आहे. त्यात अँथर आणि फिलामेंट. अँथर जर बायथिकस असलं डायथिकस तर त्यात कनेक्टिव्ह नावाच्या स्टाराइड टिश्यूने 2 लोब कनेक्ट झालेले असतात. त्यात फिलामेंट आणि फिलामेंट असा पार्ट सांगितलं मी. मग आता आपल्याला पुढे काय स्टडी करायचं बघा. या अँथरचा लोब घ्यायचा आहे, म्हणजे या अँथरचं सेक्शन घ्यायचं आहे. अँथरचं सेक्शन घेतल्यावर त्या अँथरच्यात काय असतं, काय पार्ट्स असतात ते स्टडी करायचं आहे. सेक्शन ऑफ डायथिकस अँथर. डायथिकस अँथरचा टीएस ट्रान्सव्हर्स सेक्शन घ्यायचा. त्याच्यामध्ये येणारे पार्ट्स कुठले कुठले आहेत हे आपल्याला स्टडी करायचं आहे. जे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टीएस ऑफ डायथिकस अँथर हे डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय स्टडी केलं बघा. या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं फ्लावरचा इंट्रोडक्टरी पार्ट, फ्लावर म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये फुलाचं काय महत्व आहे ह्युमन बीइंगच्या लाईफला, आणि फुलाचं इंटिमेट रिलेशनशिप काय ह्युमन बीइंग बरोबर ते आपण स्टडी केलं. आणि आता टेक्निकली एखादा फ्लावर म्हणजे तुम्ही मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हा टॉपिक स्टडी केलाय की त्याच्यामुळे फ्लावरचं थोडंसं डिटेल वाचा, म्हणजे हे टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करेल. प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आता आपण यामध्ये अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन याच्या डिटेल्सला जाणार आहोत आणि याच्यामध्ये काय काय घटना घडतात त्या डिटेल्स मध्ये स्टडी करणार आहोत. आणि मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियमच्या बाबतीत जाणार आहोत. त्यात काय घटना घडते हे स्टडी करणार आहोत. म्हणजे गायनोशियम कसं बनतं, स्टेमेन कसं बनतं हे अंडरस्टँड करून घेतल्यावर ऍक्च्युअली पॉलिनेशन कसं होतंय, फर्टिलायझेशन कसं होतंय, आणि फर्टिलायझेशन झाल्यावर ओव्हरी पासून फ्रूट कसं बनतं आणि ओव्ह्यूल पासून सीड कसं बनतं, ह्या सगळ्या इव्हेंट स्टडी करणं म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. नेमकं फुलं प्रोडक्शन करणाऱ्या वनस्पती स्वतःची नवीन प्रोजेनी कसं तयार करतात, स्वतःचं नवीन जनरेशन कसं बनवतात, हेच या टॉपिक मध्ये आपल्याला समजून घ्यायचं. मग ते समजून घ्यायचं असेल तर एखाद्या फुलामध्ये इसेन्शियल पार्ट्स कुठले आणि नॉन इसेन्शियल पार्ट्स कुठले. इसेन्शियल पार्ट्स म्हणजे जे डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना इसेन्शियल, आणि जे इनडायरेक्टली इन्व्हॉल्व होतात त्यांना नॉन इसेन्शियल. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम याचं पहिला डिटेल स्टडी करायचं. मग अँड्रोशियम स्टडी केल्यावर त्याच्यातून पॉलिनेशन कसं होतं, फर्टिलायझेशन कसे होते, आणि मग पूर्ण नवीन प्लांट कसं बनतं, नवीन ऑर्गॅनिझम कसा बनतो, नवीन प्लांट मध्ये फ्लावर्स आणि फ्रुट्स कसे बनतात, हे या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांट्स. म्हणूनच याच्यामध्ये मला एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा टॉपिक आपण शिकायच्या अगोदर तुम्ही थोडंसं बेसिक्स ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट याचं बेसिक वाचा. त्यामध्ये फ्लावर्सचं वाचा डिटेल बघ, तुम्ही फ्लावर बद्दल थोडंसं डिटेल डिस्क्रिप्शन वाचा त्या ठिकाणी, आणि मग या टॉपिकला आपण आता जायचंच आहे डिटेलमध्ये यात काय काय इव्हेंट्स होतात. आता बघा ह्या एंटरचा असा टीएस घ्यायचा आहे ट्रान्सफर सेक्शन, आणि त्यात काय काय पार्ट्स आहेत ते ऑब्झर्व करायचे आणि कसे ते पार्ट्स बनतात, बनण्याची प्रोसेस कशी असते ते सगळं या ठिकाणी लर्न करायचं आहे.